राज्यात दुबार मतदारांचा मुद्दा गाजतोय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 4 व्यक्तींची नावं तब्बल 103 वेळा असल्याचं आढळून आलंय। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेली आहे। दुबार पाहताना आपण एकतर प्राथम्याने त्याचा फोटो चेक करतो। ज्या विभागामध्ये त्याचं नाव आलेलं आहे त्याच विभागामध्ये त्याचा फोटो, त्याचबरोबर इतर विभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याचं नाव आलेलं आहे तर त्याचा फोटो चेक करून ती व्यक्ती एकच आहे का व्यक्ती वेगवेगळ्या आहेत याबद्दल आपण खात्री करतो। आणि ज्या ठिकाणी दोन्ही फोटो सेम असतील किंवा सर्व ठिकाणी त्याचे फोटो सेम असतील त्या ठिकाणी आपण गृहभेटीद्वारे त्यांच्याकडून ॲनेक्शन 1 भरून घेतो। दरम्यान दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार। पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक काही काही असे आहेत संभाव्य दुबार जसं मी दाखवलं जे खरोखर दुबार नाही आहेत, कॉमन नावे म्हणून संभाव्य दुबारमध्ये टाकले। पण काही काही दुबार आलेत त्यांच्या नावासमोर स्टारच नाही आहे, त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाही आहे। मग ही तुम्ही आळस म्हणून असं केलंय की थट्टा म्हणून असं केलंय की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही?